छावा भाग 132. आता थंडीने अंग धरायला सुरुवात केली. खंडोजी, निळोपंत, चिमणगावकर यांना याद घेऊन राजे एवढ्या पडझडीच्या काळातही गावोगावच्या वतनदारांना खलिते पाठवित होते. जे खाशा वकुबाचे होते त्यांना शंकराजी, निळोपंत, खंडोजी कुणी ना कुणी सोबत घेऊन जातीने भेटत होते. साऱ्यांना पिळवटून सांगत होते, 2 दिवसांचा गनिम, त्यासी साथ देते होऊ नका. जसा आमचा रामसेज झुंजला तसे हर गावकूस निकराने लढते ठेवा. येसाजी कंक, रूपाजी भोसले, बारदरमल, संताजी जगताप, जानराव, धनाजी यांच्या अटीतटीने चोफेर पांगलेल्या तळांना राजे भेट देत होते. विचारला तर हरजींना कर्नाटकात अचूक सैन्य चालीचा सल्ला स्वारामार्फत तातडीने धाडत होते. औरंगच्या टोळधाडीसमोर त्यांना ना मराठी मुलूक ना कर्नाटक डळमळू द्यायचा होता. परत आलेले सर्जेराव जेधे नेकीने चाकरीला लागले होते. पन्हाळा, खेळणा, राजापूर असा पट्टा धरून म्हालोजी, कुलेश, गंगाजी दादाजी सावधानगीत होते. पुरंदर, पुणे, वाई, सातारा भागात बाजी घोलप, विनायक उमाजी, येसाजी मल्हार, कोनेरे रंगनाथ असे मर्दाने हत्यार परजून ठाके ठीक होते. अशाच एका थंडीच्या दिवशी येसूबाई आपल्या स्वारीच्या आवडीचे वाफारते गरम हुलग्याचे माडगे कटोऱ्यात घेऊन राजांच्या भेटीस आल्या. त्यांनी कटोरा चौरंगीवर ठेवला. त्यातून उफाळत्या वाफांकडे बघत राजांनी त्यांना विचारले, किती दिवस झाले नाही माडग्याला? झटकन कटोरा उचलून स्वारीच्या हातात देत येसूबाई म्हणाल्या, स्वारीचं ध्यान नसतं खाण्याकडं आताशा, बघावं चाखून जमलंय का? राजांनी माडगे चाखले. हसून ते म्हणाले, छान जमलंय. आणि मग हातच्या वाडग्याकडे ते बघतच राहिले. हे काय? येसूबाईंनी नाराज होत विचारले. नाही, आम्ही विचार करतो आहोत. कितीतरी मोहिमांचे बेत आखले असतील आबासाहेबांनी असं माडगं चाखत असताना. तुम्ही आम्हाला दिलं तसंच देत असतील माडगं आमच्या मासाहेब आबासाहेबांना. बोलताना बोलले असतील दोघेही केवढं तरी जीवाभावाचं. ते ऐकताना आपल्या स्वारींच्या मासाहेब कशा दिसत असतील याचा अंदाज ताडण्यासाठी येसूबाई राजांच्या मुद्रेकडे निरखून बघू लागल्या. मोठे गमतीदार होते ते चित्र. हातच्या कटोऱ्यात आपले आबासाहेब आणि मासाहेब यांचे रूप मनोमन बघणारे छत्रपती आणि त्यांना तसे बघणाऱ्या महाराणी. तेवढ्यात राया अंताच्या हातांना धरलेले बाळराजे आपल्या दोघा काकांना काहीतरी विचारीत महालात प्रवेशले. आल्या आल्या त्यांनी तक्रारच गुदरली. त्या काका महाराजांच्या वाड्यात आम्ही जाऊ तेव्हा नेमके न्यायाधीश आणि 2 आसामी असतात. आम्ही गेलो की बोलायचंच थांबतात. का? आमचं येणं आवडत नाही त्यांना? ती बालतक्रार ऐकताना महाराज गंभीर झाले. न्यायाधीश रामराजांच्या वाड्यात का जात असावेत? छे, कानी पडणाऱ्या फितव्यांच्या खबरांनी आपलं मनच कातर झालं आहे. मनी आला शक त्यांनी झटक्यात उडवूनही लावला. राया अंताकडून बालराजांना आपल्याजवळ घेत त्यांना थोपटून म्हणाले, तुम्ही आपल्या काकीसाहेबांनाच जाऊन भेटत चला. तिथं असणार नाहीत कुणी अशी मोठी मंडळी. ताराऊंच्या उल्लेखाबरोबर राजांच्या मनी हंबीररावांची मुद्रा खडी ठाकली. वाईच्या लढाईत ते गेलेत असे अजून मन घेतच नव्हते. पेटल्या टेंभ्याच्या तेवत्या ज्योती भोवती निळसर प्रकाशकड थरथरताना दिसावी तशी सरलष्कर हंबीररावांची मुद्राच राजनेत्रांसमोर खडी ठाकली. तीच तिन्ही टाकं उचललेली लाल पिळाची डोईची घेरदार कंगणी पगडी, ओठांवरून फिरून गालावरच्या कानकल्ल्यात मिसळून गेलेले भरदार मिशांचे कंगोल, कपाळीचा गंधटिळा, कानातले चमकते सरलष्कर पदाचे मानकरी डौलदार सोनचौकडे, मूळची लालबुंद पण पल्ल्याच्या दौडींनी रापलेली रातांब्यागत दिसणारी करडी पण भाबडी मुद्रा. राजे हंबीररावांच्या आठवणीतच डुंबून गेले. बाळराजे त्यांना कितीतरी वेळ सांगत राहिले, महाराज साहेब तुम्हाला नेलं होतं थोरल्या आबांनी लहानपणी उत्तरेकडं, खूप दूर. तुम्ही नाही ना नेत कधी आम्हाला गडाखाली? आम्हाला स्वप्न पडलं होतं. बडबड्या बाळराजांना पुन्हा राया अंताच्या हवाली करताना राजांनी विचारलं,
आमच्या धाराऊची छत्री कापूर होळात उभी झाल्याचं कैकदा बोललात, पण दर्शन घ्यावं ते जमलं नाही. एकदा जावं म्हणतो होळाकडं. कोण कोण आहे तिकडं? जी समधी आहेत. आम्हा दोघांचं कबिलं, म्हातारा, पोरठोरं. धाराऊच्या दुग्धाळ आठवणीने सारेच विचारगत झाले. कुतुबशाहीचे भागानगर पडून 1 साल उलटले. बागलान, खानदेश, वऱ्हाड, पुणे, सातारा, पन्हाळा दौलतीची उगवती धरून जागजागी औरंगचे फौजबंद सरदार पांगले होते. आता त्याला आदिलशाहीचा सर्जा खान, फिरोज जंग आणि असेच दोन्ही शाह्यांचे काही सरदार मिळाले होते. तरीही फितुरीने काही गडकोट घशात घालण्याशिवाय त्याच्या पदरात फारसे काही पडले नव्हते. राजांच्या आरमारी फळीने टोपीकर फिरंगी हबशी आपल्या जरबेत ठेवले होते. औरंगजेब मनोमन ताडून होता की जसा विजापूर गोवळकोंड्यावर दिला तसा नुसता फौजी रेटा देऊन शिवासंभाचा हा मुलूख दस्त होणार नाही. 2 सालांपूर्वी त्याने याचा अनुभवच घेतला होता. त्यासाठी शहजादा आझमला धारेवर धरून तो बजावित होता. पीछा करो, चाहे जितने दिनार खर्च करो, लेकिन मरहो टोका सूबेदार दस्त करो, जिंदा या मुर्दा पेश करो, यूं उसका मुल्क गिर जाएगा. राजांनीही हे मनोमन ताडले होते की औरंगची ताकद माणसे फोडण्यात आहे. त्यासाठी ते एवढ्याशा कामगिरीसाठी सुद्धा संबंधिताचा मरातब करत होते. चहूबाजूचे गावनगाव अटीतटीने मोगल फौजांशी झुंजत होते. नेहमीची खबरगिरांची टप्प्याने जुळत येणारी साखळी तुटल्यागत झाली होती. तरीही खंडोजी निळोपंतांचे स्वार राणे तुडवीत ठाण्याठाण्यांवर आज्ञापत्र पाठवित होते. राजांनी आज्ञा केल्याप्रमाणे सुरनिश शंकराजी, कोकणपट्टीचे अधिकारी रामचंद्रपंत, मुजुमदार नारायण रघुनाथ अशा शेलक्यांनी गड जवळ केला. राया अंताला सांगितल्याप्रमाणे हुजुरातीची शिबंदी घेऊन राजे रायगड उतरले. संगती खंडोजी, नारायण रघुनाथ आणि राया अंता होते. वरंधा घाटाने सर्वांसह राजे कापूर होळाकडे चालले. राया अंताने खासे धनी येत आहेत अशी आगेवर्दी होळाकडे धाडली होती. चंद्रावतावर मांड घेतलेले राजे जनावर धीम्या चालीवर असतानाच खंडोजींना म्हणाले, फिरंगानाच्या स्वारीवरून परतल्यावर आम्ही तुम्हाला पालखीचा मान दिला खंडोजी. तुम्ही कधी पालखीत मात्र बसलेले दिसला नाहीत ते. जी, स्वामींनी पालखी दिली, पण दौडते खंडोजी बोलताना रुकले. पण काय? पण आमच्या पायाला भिंगरी बांधली आहे त्याचं काय? खंडोजी हसत उत्तरले. पुरंदरचा शिखर टाक दिसू लागला. गाड्यांचे कापूर होळ आले. राजे येणार म्हणून पुरंदरहून आलेले बाजी घोलप होळाच्या शिवेवर सामोरे आले. याच बाजींनी सर्जेराव जेध्यांना फिरून दौलतीत आणण्याच्या कामी मदत केली होती. सर्वांसह राजे राया अंताच्या वाड्याकडे चालले. राजांच्या मनात धाराऊच्या कैक मुद्रा फिरू लागल्या. गाड्याच्या वाड्याच्या दारात मंडळी येताच राजांच्या मनात जपून ठेवलेले आठवणीचे पळस पान फडफडले. राया अंताच्या बायका वाड्यातून पाण्याच्या भरल्या कळशा घेऊन बाहेर आल्या. सोनेरी तोडा असलेल्या राजांच्या चंद्रावताच्या खुरांवर त्या त्यांनी ओतल्या. राजे पाय उतार झाले. धाराऊच्या सुनांनी त्यांना निरांजनांनी ओवाळले. त्यांच्या कपाळी कुमकुम टिळा भरला. आज राया अंता भरून पावले होते. पाणथरल्या डोळ्यांनी आपल्या धन्यांना बघू लागले. कैक दिवसांची आस होती त्या भाबड्या कुणबाऊ गाडेबंधूंची. आज ती पूर्ण होत होती. दोघाही भावांना वाटत होतं म्हातारी असाय पाहिजे होती आज. समर्थांच्या घुमटीतील रेखलेल्या चित्रातील रामलक्ष्मणागत दोघेही गाडेबंधू माणूस मेळात उभे होते. थोरल्या रायाला राजांनी आपली हनुवटी छातीशी नेत मानेने बोलावले. रायाला प्रथम ते उमगलेच नाही. राया, हलकी राजसाद आली. जी म्हणत राया पुढे झाला. ढाल उतरा रायाजी पाठीची. शंभू बोल ऐकताच राया अंतासह नारायण रघुनाथ सोडून बाकीचे सर्वजण चरकले. शंका आली साऱ्यांना की काय झाली आगळीक रायाची की त्याला शिपाईगिरीच्या चाकरीतून बडतर्फ केले राजांनी. थरकलेला राया तर न राहवून पुटपुटला. धनी,
त्याच्या हातातली ढाल थरारली. राजांनी तिरके होत फक्त नारायण रघुनाथांकडे पाहिले. ते एका स्वारासह पुढेसे झाले. स्वाराच्या हातात सरपोसबंद तबक होते. रायगडाहूनच आणले होते ते. राजांनी चिमटीने सरपोस ओढून घेतला. तबकातील सोनमाया उन्हाच्या तिरपेत कशी झळाळून उठली. पुरे तबक सोनेरी होनांनी भरले होते. त्या तबकातच राजनेत्रांना थकल्या उमरीची धाराऊ दिसू लागली. ती जशी म्हणत होती, माझ्या दुधाच्या लेकरा. राजांनी हातातले तबकच रायाने पसरलेल्या ढालीत ठेवले. ते घोगरले. राया, औंच्या छत्रीवर एक घाट बसवून घ्या. रोज दुबार तिचे टोल होळात कानी पडू द्यात. चला तिकडे. राया अंता ढालीतल्या तबकाकडे बघतच राहिले. पुढे होत अंताने रायाला ठोसरले. राया त्याचा अचूक माग ताडत लगबगीने म्हणाला, कशापायी हे धनी आम्हासनी? नगह्य. शिवेवरून वाहत असलेल्या होळासारख्या मनाच्या रायाने परते करण्यासाठी ढालीसह तबक पुढे केले. हात स्पर्शाने ते पुन्हा मागे लोटताना राजांच्या तर्जनीतला पुखर खडा किरणात तळपून उठला. ओठांतून त्याहून तळपदार बोल सुटले. राया अंता, अंगची कातडी उतरवून तिच्या मोजड्या करून पायी घातल्या असत्या औच्या तरी नसती झाली भरपाई तिनं ओठान आड सोडलेल्या दूधधारांची. राहू द्या हे. सर्वांसह राजांनी धाराऊच्या छत्रीचे दर्शन घेतले. तिच्यावरच्या पादुकांना माथा भिडविताना उगाच त्यांना वाटले, पुरंदरापेक्षा लगतच्या ह्या कापूर होळात उपजतो आम्ही तर किती बेस होतं. गाड्यांच्या वाड्यावर एक मुक्काम टाकून राजे रायगडी परतले. बादशहा फौजेसह विजापूरहून हलला स्वामी. शहजादा आझमची कुमक करायला त्याच्या फौजा अकलूजजवळ करताहेत. निळोपंतांनी बादशहाची हालचाल महाराजांसमोर ठेवली. जिंजीहून हर्जीराजांनी धाडलेले संताजी मुलखात पावले आहेत. पन्हाळ्यावर ते आपल्या जमावानिशी तळ टाकून आहेत. खंडोजींनी हर्जीराजांची हालचाल दिली. दोन्ही तपशील ऐकून छत्रपती त्यावर विचार करू लागले. तो आझमच्या मदतीने मिरज कोल्हापूर मार्गे पन्हाळ्यावर उतरण्याच्या विचारात असेल का? ह्या विचाराने ते खंडोजींना म्हणाले, चिटणीस, पन्हाळ्याला म्हालोजी बाबांना स्वार द्या. औरंग पन्हाळा पटात घेण्याच्या बेतात दिसतो. तुम्ही संताजी बरे हुशारीनं असा. पंत, तुम्ही सोलापूर अकलूज प्रांतात चलाखीचे नजरबाज पेरा. औरंगची प्रत्येक हालचाल समय जाया न करता बिलाकसूर आम्हास पावली पाहिजे. पेशवे खंडोजी कानी पडणाऱ्या आज्ञा ध्यानपूर्वक ऐकत होते. कल्याण भिवंडी भागातून आलेले येसाजी कंक राजांच्या भेटीस आले. वय झाले होते आता येसाजींचे. ते राजांना म्हणाले, आम्हासनी आता नवी जोखीम द्यावी एखांदी. येसाजींना निरखून आवाजात हल्लक भरत राजे म्हणाले, कंक काका, खरे तर विश्रामाची उमर तुमची. तुम्ही आता रायगड सोडून जाऊ नका कुठंच. केव्हाही गड उतरावा लागतो आम्हास. तुमच्या जोगं जाणतं वकुबाचं कोण आहे दुसरं? म्हातारे कंक आपल्या छत्रपतींना जी म्हणून न्याहाळत राहिले. त्यांना थोरल्यांची सय झाली. त्यांचा कृष्णाजी तर गोव्याच्या स्वारीत दौलतीच्या कामी आलाच होता. पोराच्या आठवणीला लिंपण घालून येसाजींनी ती बुजवूनही टाकली होती. महाराजांना शब्द देत ते म्हणाले, थोरल्यांच्या गडाची चिंता नसावी महाराज. लागली गरज तर बोरगाव तर्फेला सातारा प्रांतात असलेल्या जाधवांच्या धनाजीसनी घेऊ बोलावून. खाशासनी भिंगरीगत चौ मुलूख तुडवा लागतो हे जाणताव आम्ही. काका, हंबीरराव गेले तेव्हापासून का कुणास ठाऊक खूप एकलं वाटतं आम्हास. केवढा डोंगरा एवढा आधार होता मामासाहेबांचा आम्हास. हंबीररावांच्या आठवणीने राजे येसाजी दोघेही ढवळून निघाले. खंडोबाची इच्छा त्याला कोण काय करणार. किती बघितलं या म्हाताऱ्या ध्याईनं. अजून काय काय बघा ऐकायची नौबत हाय कळत नाही. येसाजी स्वतःशीच बोलल्यागत बोलले, काका, पेशव्यांच्या संगती दफ्तरात जा. कृष्णाजींच्यासाठी इनामपत्रांचे कागद सिद्ध झाले आहेत. ते घेऊन जा.
आमची याद म्हणून ही कृष्णाजींच्या छत्रीवर ठेवा. रायाजींनी हातातली तर्जनीची अंगठी येसाजींच्या समोर धरली. रांगडे येसाजी गडबडून गेले. न राहवून म्हणाले, हे आमासनी नग घालायची कुणी ही बोटावर, आणि असतं कुणी तर हिंमत बी झाली नसती त्याची. राजांनी अंगठी पुन्हा स्वतःच्या बोटात बसती केली. येसाजी, निळोपंत, खंडोजी निघून गेले. विचारगत झालेले राजे दरुणी दालनात आले. शिसवी मंचकावर बसून कुणाशी तरी बोलत असलेल्या येसूबाई वर्दी मिळताच चाललेले बोलणे तोडून सावरून खड्या झाल्या होत्या. त्या बोलत होत्या कुलेशांच्या कबिल्याशी. राजे त्यांना बघून परत जायला निघाले. येसूबाई ते ताडून म्हणाल्या, तसं खास नाही, साधीलच बोलत होतो आम्ही, स्वारीनं यावं. तरीही राजे क्षणैक घोटाळले. येसूबाई तपशिलाने म्हणाल्या, छंदोगामात त्यांची वाजपूस करीत होतो आम्ही यांच्याकडे. ते पन्हाळा खेळणा फिरते राहून बरी नजर ठेवून आहेत शिरकाणावर. महाराणी आणि राजे यांच्या बोलण्यात अडचणी होऊ नये म्हणून कुलेशांचा कबिला येसूबाईंना चलते हे हम म्हणत झटकन दालनाबाहेर निघून गेला. थोडा वेळ शांतता पसरली. दोन्ही राजमनात शिर्के, औरंगजेब, कोकणपट्टीचे बंडखोर वतनदार हंबीरराव यांचेच विचार फिरू लागले. काय खबर आहे कुलेशांची शिरकाणाबाबत? राजांनी समोरच्या झरोक्यातून दूरवर दिसणाऱ्या डोंगरकडेला निरखत शांतता फोडली. छंदोगामात त्यांचे आणि शिर्क्यांचे काहीतरी बिनसलेलं दिसतंय असं म्हणत होत्या बाई. आज येसूबाईंनी आपल्या माहेरचा उल्लेख शिर्के असा केला. राजांना तो जाणवला. कोण वजेनं बिनसलंय? राजांनी तपशील समजण्यासाठी विचारले. ते नाही समजलं. येसूबाई त्याच्या कारणाचा अंदाज करीत म्हणाल्या. त्यांची चर्चा चालली आहे तो राजांना कसली तरी याद होऊन ते म्हणाले, कारभारी कुठं तुमचे? त्यांना सांगा येसाजी दाभाड्यांना वर्दी द्या म्हणावं. आम्ही रामराजांच्या भेटीस येतो आहोत. रामराजांच्या नावाबरोबर दोन्ही राजमने डहुळली. का चालली आहे स्वारी रामराजांकडं? कळलं नाही आम्हास, येसूबाईंनी विचारले. राजांच्या मनात एक विचित्र विचार फिरून गेला. पन्हाळ्यावर आम्ही दस्त होतो तर, बसते रामराजे गादीवर तर. डोंगरकडे निरखणारी आपली नजर तोडत राजांनी येसूबाईंच्यावर जोडली. त्यांना जाब देण्याऐवजी उलटच विचारले, काय वाटतं तुम्हास रामराजांबद्दल? समजलो नाही आम्ही. येसूबाई गोंधळल्या. आमच्या जागी रामराजे बसते तर? बसलो असतो तुम्ही आम्ही पन्हाळ्यावर सुभेदारी तुकडा मोडत तर? ध्यानी मनी नसलेला सवाल राजांच्या तोंडूनच आलेला ऐकून येसूबाई चक्रावल्या. म्हणाल्या, भलत्या वेळी हा कसला सवाल स्वारींच्या मनी? येसूबाईंचे खाजगीचे कारभारी आले. त्यांच्याकडे रामराजांसाठी महाराणींनी वर्दी दिली आणि चालता विषयच तोडण्यासाठी त्या वेगळीच बाब पुढे घेत म्हणाल्या, मिरजेला ठाण झाला शहजादा स्वारींच्या मुक्कामाचा माग काढण्यासाठी पन्हाळा भागात खानामागून खान पेरतो आहे अशी खबर आहे. कुठल्याही मुक्कामात स्वारीनं हूल देण्याची खबर घ्यायला विसरू नये. ते ऐकताना राजे हसले आणि म्हणाले, किती काळजी करता आमची. एवढी तुमचे दादासाहेब दौलतीची करते, फलटणकर त्यांना साथ देते, अर्जुनजी अचलोजी औरंगाबादेऐवजी गडाची वाट धरते तर? जाऊ द्या, आम्ही भेटून येतो रामराजांना. बाहेर पडणाऱ्या राजांना रूपा कुणबीण व भवानीबाई यांच्यासह येताना बाळराजे दिसले. त्यांना जवळ घेऊन थोपटताना राजे म्हणाले, येणार काकी साहेबांच्याकडं? बाळराजांनी होकाराची मान डुलविताच रिवाजी पहाऱ्यात रामराजांच्या वाड्याकडे जायला निघाले. जसे मनात फिरून जाऊ लागले त्यांच्या, तसा त्यांचा हात सोबतच्या बाळराजांच्या खांद्यावर फिरू लागला. मनात अनेक सवाल उठले, एकमेकांवर थडकू लागले. कसे वागतील पुढे जाऊन हे आपल्या हयातीत काका काकूंशी? का वाटत नाही आम्हास फरक यांच्यात व रामराजांच्यात? रामराजांचा वाडा आला. येसाजी दाभाडे राजांना सामोरे आले.
त्यांच्यासह राजे वाड्याच्या बैठकी दालनात प्रवेशले. एका मंचकावर बसलेले रामराजे उठते झाले. पुढे येऊन त्यांनी आपल्या दादा महाराजांची पायधूळ मस्तकी घेत बाळराजांना राजांपासून आपल्याजवळ घेतले. लालसर गौरवर्णाचे रामराजे बघताना राजांना त्यांच्या मासाहेबांची आठवण झाली. काय ऋणानुबंध होता त्यांचा आमचा. केवढं घडून नये ते गेलं घडून त्यांच्यामुळं. या रामराजांच्या बाबत मात्र काहीच का आलं नाही उणवावगं मनात. ज्या डोळ्यांनी आमचे हंबीरराव बघत आले यांच्याकडे, तसंच आम्हीही नाही का बघितलं. ताराऊंना घ्या बोलावून. बाळराजांचे खांदे थोपटणाऱ्या रामराजांना छत्रपती म्हणाले. ऐन बांड्या उमरीच्या रामराजांचे गाल लालावले. त्यांनी येसाजींना नजर दिली. येसाजी अंतःपुरी दालनात जाऊन ताराऊंच्यासह आले. ताराऊंनीही राजांची पायधूळ घेतली. हंबीररावांच्या आठवणीने हातचा पदरशेव तोंडात घेऊन ताराऊ हमसू लागल्या. दालनभर कोंदवा करणारी शांतता पसरली. सुमार व्हा. आम्हीहून आलोत भेटीला ते खास बाबीनं. कोणी काही सांगतील तर उभयता तिकडं ध्यान देऊ नका. प्रसंग पडला तर याहून अधिक पणास लावावं लागेल तुम्हा आम्हाला. काही वावगं घडलं खटकलं तर आमच्या श्रीसखींना हमेशा बिनासंकोच विचारत चला. आम्हाला केव्हाही गड उतरावा लागतो. गनिम फौजा चौफेर पांगल्या आहेत. राजांचा शब्द न शब्द अंगी हंबीररावांचे रक्त वागवीत असलेल्या ताराऊ खंबीरपणे ऐकत होत्या. रामराजांच्या वाड्या बाहेर पडताना राजांनी येसाजींना आपल्या संगती येण्याची इशारत केली. बाळराजांसह जाणाऱ्या पाठमोऱ्या राजांकडे रामराजे आणि ताराऊ कितीतरी वेळ बघत राहिले. भाग 132 समाप्त.